नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, चाणक्य फाउंडेशनच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, काल म्हणजेच 29 जूनला कंबाईन ग्रुप बी 2024च्या मुख्य परीक्षेचा पेपर पार पडला आणि याच्यामध्ये जे करंट अफेअर्स वाले क्वेश्चन्स आहेत तर त्याचं डिटेल स्वरूपात आपल्याला ॲनालिसिस आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करायचं आहे. अर्थात ॲनालिसिस करत असताना आपण उत्तर संभाव्य काय आहेत तर ती बघणार आहोत आणि त्याचबरोबर कुठल्या कुठल्या एरियाजवरती क्वेश्चन करंट अफेअरमध्ये आलेले होते तर तेही बघणार आहोत. आणि मला सांगायला आनंद होईल पुन्हा एकदा ह्याच्यासाठी म्हणतोय की याच्या आधीच्या 2 एक्झाम झाल्या तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला करंट क्लाउड्स नावाचं जे गेल्या 11 महिन्यापासून आपण चाणक्य फाउंडेशनच्या वतीनं मॅगझिन पब्लिश करतोय तर त्या मॅगझिनमधून सातत्यानं प्रश्न येताना आपल्याला दिसतात. आता हे प्रश्न आले वगैरे हा एक भाग आहेच, पण दुसरा भाग असा आहे की आपलं ट्रॅकिंग हे अप्रोच बेस्ड होतंय किंवा आपलं मॅगझिन हे किती परीक्षाभिमुख आहे याची एक पोच पावती म्हणून मला फक्त हे तुम्हाला सांगणं उचित वाटतं किंवा महत्त्वाचं वाटतं की डेफिनेटली तुम्ही जो सोर्स त्या ठिकाणी रेफर करताय तर तो सोर्स एक एक्झाम ओरिएंटेड अप्रोचनं त्या सोर्समध्ये चालू घडामोडीचं लेखन जे आहे तर ते त्या ठिकाणी केलं जातं. कारण जशी तुम्हाला धाकधूक असते की काय चालू घडामोडी विचारल्या जातील तर तशी एकंदरीतच ह्याचं कंटेंट रायटिंग करत असताना किंवा त्या कंटेंटची सगळी मॅनेजमेंट करत असताना मला पण एक धाकधूक त्याच्यामध्ये असते की अरे आपण हे सातत्यानं विद्यार्थ्यांना 60-70 पानं वाचायला देतोय पण याचा आउटपुट त्यांना डिझायर्ड मिळतंय की नाही हेही तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला आउटपुट मिळालं तर तो तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आहे, नाही मिळालं तर विनाकारण तुमचा ॲडिशनल वेळ जो आहे तर तो वाया जातोय. तर ते मला पण मग स्ट्रॅटेजी काहीतरी बदलायला पाहिजे की काय असं वाटतं, पण असं काही नाही. आपण साधारणतः काल जे 10 क्वेश्चन होते तर त्यातल्या 7 क्वेश्चनपर्यंत तरी आपण आपली FYQ सिरीज असेल, यूट्यूबचे सेशन्स असतील आणि थेट पद्धतीनं करंट क्लाउड्स जे मॅगझिन आहे तर त्याच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणजे 7 क्वेश्चनचा रेफरन्स आपल्याला देता येऊ शकतोय. त्याचे काही रेफरन्सेस पण मी ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. बघा प्रश्न बघूयात आपण. आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? शशी थरूर, हरी नरके, नरेंद्र जाधव, जयराम रमेश. आता इथं जर विचार केला तर शशी थरूर यांचं हे पुस्तक आहे बघा, आंबेडकर अ लाईफ नावाचं. बेसिकली 2022 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेलं, पण तुम्ही जर का आपली रॅपिड फायर रिव्हिजन नावाची एक सिरीज होती बघा, रॅपिड फायर रिव्हिजन कंबाईन प्रिलिमच्या आधी ही सिरीज घेतलेली होती तर याच्यामध्ये रॅपिड फायर रिव्हिजन पार्ट 1 मध्ये आपण हा क्वेश्चन जो आहे तर तो घेतलेला होता. आपण तेव्हा काय केलेलं होतं की साधारणतः गेल्या 1-1.5 वर्षातली सगळी जी महत्त्वाची पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं त्या ठिकाणी डिस्कस केलेली होती आणि त्यातून हा प्रश्न आलेला दिसतो. अगेन हा प्रश्न आला हे असं सांगायचं नाहीये जसं कमर्शियलायझेशनमध्ये ते सांगितलं जातं तसं. मुद्दा हा आहे की आपण अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग करतोय आणि तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. सातत्यानं गेल्या 2-1.5 वर्षापासून आपण हे ॲक्टिव्हिटी चालू ठेवतोय आणि इथून पुढं पण ती चालू ठेवणार आहोत. बघा त्याच्यानंतर नोबेल पुरस्काराच्या बाबतीमध्ये जोड्या लावायला विचारलेला आहे हा प्रश्न. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीर विज्ञान आणि त्याच्यानंतर साहित्याचं नोबेल असा प्रश्न इथं विचारलेला दिसतो. आता बघा भौतिकशास्त्राचं नोबेल जे आहे तर ते जॉन हॉफफिल्ड यांना मिळालेलं आहे. रसायनशास्त्राचं डेव्हिड बेकर यांना मिळालेलं आहे. त्याच्यानंतर शरीर विज्ञानाचं व्हिक्टर ॲम्ब्रोस यांना मिळालेलं आहे आणि साहित्याचं नोबेल हान कान यांना मिळालेलं त्या ठिकाणी आहे. साहित्याच्या नोबेलवरती ऑलरेडी प्रश्न रिपीट आपल्याला झालेला दिसतो. याच्या आधी ज्या 3 एक्झाम झाल्या, ग्रुप सी असेल प्रिलिम, ग्रुप बी असेल प्रिलिम आणि त्याच्या आधी झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक बाब कॉमन दिसेल ती म्हणजे नोबेल पुरस्कारावरती प्रश्न आलेले आहेत. इम्पॉर्टंटच आहे. नोबेल असेल, ऑस्कर असेल, रॅमन मॅग्सेस असेल, हे महत्त्वाचे पुरस्कार असतात. तर बघा आता रेफरन्स जर द्यायचा झाला तर करंट क्लाउड्स आपला ऑक्टोबर-नोव्हेंबरचा आपण एक दिवाळी अंक प्रकाशित केलेला होता की दिवाळीला जायच्या आधी तुम्हाला काहीतरी करंट अफेअरचा कंटेंट जो आहे तर तो मिळेल आणि त्याच्यासाठी जवळपास 110 पेक्षा जास्त पेजेस त्याच्यामध्ये आय गेस होती, नाही सॉरी 98 पेजेसचा हा अंक होता बघा. येस, सो हा दिवाळी अंक आहे आणि याच्यामधून 4 क्वेश्चन जे आहेत तर ते एकट्या दिवाळी अंकातनं आलेले आहेत. म्हणजे
याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचे करंट अफेअर्स आहेत. सो 4 क्वेश्चन्स फक्त याच्यातूनच आलेले आपल्याला दिसतात, राईट. सो अदरवाईज आपलं हे मॅगझिन आहे, आपण मॅगझिनवरती लिहिलेलं आहे पेजेस कमी मात्र कंटेंटची हमी, राईट. म्हणजे कमी पेज आहेत म्हणजे ह्याच्यात कंटेंट कव्हर होणार आहेत अशातला भाग नाही. एक्झाम ओरिएंटेड मॅनरनं जेवढं लागतंय तर तेवढंच आपण या ठिकाणी इथं प्रदान करण्याचा प्रयत्न करतो, सो दॅट तुमचं आउटपुट जास्तीत जास्त वाढेल. नाहीतर करंट म्हणजे माहितीचं इतकं सारं मायाजाल आहे, एव्हरीथिंग अंडर द सन म्हणतात वगैरे, पण तसं तेवढं त्या लेवलला जायची गरज नाही. काय एक्झाम ओरिएंटेड अप्रोचनं फोकस करायला पाहिजे हे कळलं तर बरेचसे प्रश्न तिथं सुटतात, राईट. सो बघा पेज नंबर 65 तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही चेक करू शकता. आपला ऑक्टोबर नोव्हेंबरचा दिवाळी अंक पेज नंबर 65, त्याच्यावरती भौतिकशास्त्राचा नोबेल जॉन हॉफफिल्ड आणि जिओफ्री हिंटन. त्याच्यानंतर रसायनशास्त्राचं नोबेल पेज नंबर 65 वरतीच आहे, डेव्हिड बेकर, डेमिस हस्बिस आणि जॉन जम्पर, राईट. इथे एकच व्यक्तीचं नाव विचारलेलं, तिकडं अगड बगड जोड्या लावामध्ये. त्यानंतर वैद्यकशास्त्र फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मधलं नोबेल व्हिक्टर ॲम्ब्रॉस बद्दल विचारलंय बघा, पण गॅरी रॅव्हकुन यांना पण ते मिळालेलं आहे विभागून. आणि साहित्याचं नोबेल जे आहे तर ते दक्षिण कोरियाचे लेखिका हान कांग यांना त्या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. पेज नंबर 64, 65 आणि 66 हे जर का चेक केले तुम्ही तर तिथं हा कंटेंट जो आहे तर तो तुम्हाला मिळेल. त्यानंतर बघा रतन टाटा यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत काय चुकीचे आहे, आणि मला वाटते आपण जी FYQ सिरीज घेतलेली होती त्यात पण हा रेफरन्स त्या ठिकाणी होता बघा. त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, बरोबर आहे. त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, हेही बरोबर आहे. त्यांना 2023 मध्ये उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, हेही बरोबर आहे. ते नोबेल पुरस्कार विजेते आहेत का? नाही, हे चुकीचं आहे. काय विचारलंय, कोणतं विधान चुकीचे आहे? फक्त ड, राईट. 2023 मध्ये महाराष्ट्र शासनानं उद्योगरत्न नावाचा पुरस्कार सुरू केला आणि हा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आलेला होता. सो निधन वार्ता झालेल्या व्यक्तीला मिळालेले पुरस्कार किंवा त्या व्यक्तीनं भूषवलेली पदं याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता असाच पॅरलल पुढचा येणारा प्रश्न तुम्हाला सांगतो. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल सेम पॅरलल असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये मी असं म्हणेन की त्यांनी भूषवलेली पदं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळालेले पुरस्कार हे आपण व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. बघा अगेन रेफरन्स ऑक्टोबर नोव्हेंबरचा तोच दिवाळी अंक, त्याच्या पेज नंबर 78 वरती आपण निधन वार्ता या सेक्शन मध्ये रतन टाटा यांच्याबद्दलची माहिती कव्हर केलेली होती आणि इथं फक्त सन्मान आणि पुरस्कार त्या ठिकाणी आहे. आता ज्यांनी आपली आत्ताची जी झालेली ग्रुप सीच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपण एक रिव्हिजन लेक्चर घेतलेले होते आणि साधारणतः 2.5 तासाचे 4 लेक्चर घेतलेले होते. म्हणजे त्याच्यामध्ये 10 तासामध्ये आपण अख्ख्या वर्षाची रिव्हिजन केलेली होती. तुम्ही ती रिव्हिजनची लेक्चर जरी काढली, त्यातलं नोव्हेंबरचं लेक्चर जरी बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यावरती आपण फोकस केलेला होता आणि म्हटलेलं होतं की इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, राईट. बघा 2000 साली पद्मभूषण, त्याच्यानंतर पुढं 2008 साली पद्मविभूषण आणि 2023 साली महाराष्ट्र उद्योगरत्न महाराष्ट्र शासनाचा. नोबेलचा इथं कुठेही उल्लेख नाहीये. ऑब्विसली नोबेल पुरस्कार किंवा भारतरत्न पुरस्कार ज्याच्याविषयी चर्चा होती तर ते रतन टाटा यांना मिळालेले नाहीत, राईट. सो रतन टाटा निधन झाल्यानंतर त्यांच्यावरती विचारलेला प्रश्न, खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलीट कमिशनचा सदस्य नाही? आता ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वेगवेगळे त्या ठिकाणी कमिशन्स असतात किंवा वेगवेगळ्या कमिटी असतात, राईट. म्हणजे इथिक्स कमिशन असतं, तसं हे ॲथलीट्स कमिशन आहे आणि त्याचा खालीलपैकी कोण सदस्य नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न का विचारला ते तुम्हाला सांगतो. जानेवारी 2025 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांची नियुक्ती जी आहे तर ती ॲथलीट्स कमिशन मध्ये झालेली होती. याच इथं काही फॉर्मर प्लेयर्स आणि काही आत्ताचे असणारे चांगले परफॉर्मन्सवाले प्लेयर्स जे आहेत अशा दोन्हींचा मिक्सचर जे आहे तर ते ॲथलीट्स कमिशनमध्ये त्या ठिकाणी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे होतं. आता हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे ते म्हणजे 9 मेंबरची ही बॉडी आहे आणि या 9 मेंबरपैकी 2025 मध्ये असं झालं की 6 महिलांचा तर
3 पुरुषांचा समावेश असणारी ही बॉडी झाली. आणि पहिल्यांदाच असं झालं की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या या ॲथलेटिक्स कमिशनमध्ये जास्त झाली. तिथून हा प्रश्न जो आहे तर तो क्रिएट झालेला दिसतो. आता इथं ज्योतिर्मयी सिकदार असतील, सुनीता राणी असतील किंवा सुधा सिंग असतील, या ॲथलेटिक्स कमिशनच्या सदस्य, हे सगळे ॲथलेटिक्स कमिशनचे सदस्य आहेत. याच्या व्यतिरिक्त नीरज चोप्रा ॲथलेटिक्स कमिशनचा सदस्य आहे. 300 मीटर स्टिपल चेसच्या बाबतीमध्ये फेमस असलेले महाराष्ट्रीयन अविनाश साबळे हे देखील त्या ॲथलेटिक्स कमिशनचे सदस्य आहेत. बहादूर सिंग म्हणून एक प्लेयर आहेत, तर ते देखील सदस्य आहेत. कृष्णा पुनिया हे देखील त्या ठिकाणी सदस्य आहेत. मात्र इथं सदस्य कोण नाहीये? मनू भाकर सदस्य नाहीये. राईट. सो पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी होईल. यूथसॅट हे खालीलपैकी कोणत्या देशांचे संयुक्त उपग्रह मिशन आहे? EU अमेरिका, भारत फ्रान्स, रशिया चीन, भारत रशिया. आता अगेन अप्रोच जर का लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येईल की याच्या आधी झालेल्या परीक्षेमध्ये पण जॉईंट स्पेस मिशनवरती प्रश्न विचारला जातोय. फॉर एक्झाम्पल आपण परवा दिवशी शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ प्रवासावरती एक व्हिडिओ बनवलेली आहे. जर बघितली नसेल तर ती आवर्जून त्या ठिकाणी बघा. सगळ्या शुभांशु शुक्ला यांच्याबद्दलच्या फॅक्ट्स आणि गगनयानबद्दलच्या फॅक्ट्स आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. सांगायचा मुद्दा काय आहे, जेव्हा तुम्ही शुभांशु शुक्ला यांचा विचार करताय तर तेव्हा तुम्हाला ॲक्झिओम मिशन 4 नावाची मोहीम दिसेल आणि खाली लगेच तुम्ही असं म्हणाल की नासा आणि इस्रो यांचं हे जॉईंट मिशन आहे. बेसिकली ॲक्सिओम एरोस्पेस नावाची प्रायव्हेट कमर्शियल कंपनी त्या ठिकाणी आहे. राईट. सो ती अशी प्रायव्हेट कंपनी कमर्शियली काय करते, अंतराळामध्ये माणसांना त्या ठिकाणी पाठवते आणि त्या मिशन अंतर्गत शुभांशु शुक्ला तिथं गेलेले आहेत. 4 क्रू मेंबर पैकी ते एक आहेत. राईट. पण इथं नासा आणि इस्रो असं चर्चेत आलं. किंवा मागं आपण निसारवरती चर्चा केलेली होती बघा. निसार काय? नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार. एन्व्हायरमेंट रिलेटेड डिझास्टरचं फोरकास्टिंग करण्यासाठी निसार नावाचा प्रोजेक्ट जो आहे तर तो लॉन्च केला. सो थोडक्यात काय, जॉईंट स्पेस मिशनवरती आपल्याला सातत्यानं प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाताना दिसतात. त्याच कॉन्टेक्स्टमध्ये इथं हा प्रश्न जो आहे तर तो विचारलेला आहे. भारत आणि रशिया यांच्यातलं हे मिशन आहे. पण मला आक्षेप याच्याबद्दल आहे की हे तुम्ही म्हणाल 25 मधलं आहे का? नाही. 24 मधलं आहे का? नाही. 23 मधलं आहे का? नाही. 22 मधलं आहे का? नाही. मग तुम्ही म्हणाल की एवढे 3 वर्ष मागं तुम्ही जाताय. राईट. जे की जाणं अपेक्षित कदाचित नाहीये किंवा तेवढं पॉसिबल लक्षात ठेवणं नाहीये. हे 2011चं मिशन आहे. इंडिया रशिया जॉईंट स्टेलर मिशन. राईट. तर हे ओळखलं जातंय. याच्यामध्ये रशियाचे स्टुडंट्स आणि इंडियाचे स्टुडंट्स यांचा समावेश आहे यूथसॅटमध्ये. पण कधी कधी काय असतं माहिती आहे का, ॲक्वायर्ड नॉलेजच्या बेसिसवरती आपल्याला सोडवावं लागतं. किंवा हा प्रश्न मी मानेन की सोडून दिला तरी काही हरकत नाही, कारण एखाद दुसरे प्रश्न असे असणार आहेत की जे तुम्ही वर्ष 1.5 वर्षाचं जे करंट अफेअर फोकस केले तर त्याच्या बाहेरचे त्या ठिकाणी असणार आहेत. नेक्स्ट, घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत? कन्व्हेन्शन पीपल्स पार्टी, पीपल्स नॅशनल पार्टी, नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस, न्यू पॅट्रियोटिक पार्टी. सो इथं जर का विचार केला तर नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस NDC या पक्षाचे ते आहेत. आता आपण बऱ्याचदा करंटचं डिस्कशन करत असताना हे म्हणतो की आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणारे सत्ता बदल हे महत्त्वाचे आहेत. पण मी घाना रेकमेंड करत नाही. मी रेकमेंड करेन की तुम्ही अमेरिका लक्षात ठेवा, ब्राझील लक्षात ठेवा, फ्रान्स लक्षात ठेवा किंवा जर्मनी लक्षात ठेवा, जपान लक्षात ठेवा आणि भारताचे शेजारील राष्ट्र लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा नेपाळमध्ये सत्ता बदल झाला की तिथल्या सत्तेवरती आलेल्या अध्यक्षांची पार्टी विचारलेली आहे, श्रीलंकेतली पार्टी विचारलेली आहे, बांगलादेशमधली पार्टी विचारलेली आहे, राईट, म्यानमारमधली पार्टी विचारलेली आहे. पण घाना हे काही जास्त चर्चेत नव्हतं. पण इंटरेस्टिंगली काय झालं की 3 वेळा अध्यक्ष असणारे घानाचे हे जॉन महामा आणि 2017 नंतर परत सत्तेवरती त्या ठिकाणी नव्हते आणि 8 वर्षानंतर जवळपास पुन्हा एकदा त्यांना सत्ता मिळाली म्हणून जरा मोठी न्यूज झालेली होती. त्यामुळे हा प्रश्न विचारलाय. प्रश्न जानेवारी 2025 मधला आहे. अगेन बघा,
MS स्वामीनाथन यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही म्हणजे खोटे आहे? बरोबर. 1971ला रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हो, करण्यात आलं. त्यांना आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचं प्रमुख पद त्यांनी भूषवलं. हो, भूषवलं. त्यांना 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. हो, केलेलं होतं. याच्यामध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्यांविषयी महत्त्वाच्या काही सूचना ज्या आहेत तर त्या दिलेल्या त्या ठिकाणी होत्या. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा ऐकता ना की शेतकरी आत्महत्या होत आहेत वगैरे, तर तिथं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशी मागणी जी आहे तर ती विरोधी पक्षातली लोक करत असतात किंवा बरेच शेतकरी संघटना वगैरे करत असतात. तर तो स्वामीनाथन आयोग हा आहे, लक्षात ठेवा. आणि पुढचा मुद्दा काय, 1988 मध्ये पहिलं जागतिक अन्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. हे बरोबर आहे का? पहिला जागतिक अन्न पुरस्कार मिळालाय का MS स्वामीनाथन यांना? हो, डेफिनेटली पहिला जागतिक अन्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मात्र तो 1988चा नसून 1987चा आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते इथं खरं नाहीये, म्हणजे चुकीचं आहे. सो खरं नाही विचारलंय, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्या ठिकाणी असेल. आता इथं पण लक्षात घ्या, यांना मिळालेले पुरस्कार आणि भूषवलेली पद असाच विचारलेला आहे. MS स्वामीनाथन यांच्यावरती आतापर्यंत 3 वेळा क्वेश्चन MPSCनं 2023 त्यांचं निधन झाल्यानंतर 3 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. सो अर्थातच व्यक्ती पण तितकेच महत्वाचे आहेत, पण रिपिटेशन ऑफ क्वेश्चन हे जास्त होते, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी कोणत्या एजन्सीनं नो युअर मेडिसिन नावाचं ॲप लॉन्च केलं? वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. राईट. आता हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स आहे आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMR आहे. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे वाडा आहे आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे नाडा आहे. राईट. बऱ्याचदा हे वाडा आणि नाडा चर्चेत कशासाठी असतं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची ज्या क्रीडा स्पर्धा वगैरे होतात तर त्याच्यात डोपिंगची टेस्ट केली जाते. म्हणजे तुम्ही काही स्टिम्युलंट किंवा स्टिरॉइड्स वगैरे घेताय का जे बँड असणारे आहेत तर त्याच्याबाबत. राईट. आणि नॅशनल लेवलला ते रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडा. तर आता नो युअर मेडिसिन नावाचं ॲप आहे तर ते नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं लॉन्च केलेलं आहे. आता इथं परत बघा, वेगवेगळ्या प्रकारची ॲप्स आणि पोर्टल्स गव्हर्नमेंटची याच्यावरती सातत्यानं आयोगाचा गेल्या 4-5 वर्षामध्ये भर राहिलेला आहे. त्या लाईनवरतीच क्वेश्चन आपल्याला हा विचारलेला त्या ठिकाणी दिसतो. राईट. आता बघा, नाडानं हे पोर्टल नो युअर मेडिसिन लॉन्च केलेलं आहे. कशासाठी लॉन्च केलेलं आहे तर क्लीन प्रॅक्टिसेस आपल्या खेळाडूंनी फॉलो कराव्यात, कुठल्याही प्रकारे डोपिंगमध्ये त्यांनी अडकू नये किंवा डोपिंग चाचणीमध्ये त्यांनी सापडू नये, याच्यासाठी त्यांनी स्पोर्ट्स इथिक्स वगैरे पाळावेत. यासाठी त्यांना माहीत असलं पाहिजे की कुठल्या प्रकारच्या औषधांचं सेवन करणं किंवा कुठल्या प्रकारचा कंटेंट तुमच्या शरीरामध्ये जर का टेस्टिंगमध्ये सापडला तर ते डोपिंग मानलं जाऊ शकतं, याची माहिती या नो युअर मेडिसिनमध्ये आहे. गेटिंग माय पॉइंट. आणि त्याच्यासाठी या नाडानं हे पोर्टल चालू केलेलं आहे. याच्यामध्ये वाडा म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीनं जे बॅन केलेल्या ड्रग्ज आहेत, बॅन केलेल्या मेडिसिन्स आहेत तर त्याच्याबद्दलची माहिती मिळणार आहे. बघा, माहिती यांच्या बॅन केलेल्या ड्रग्जची मिळणार आहे किंवा मेडिसिनची, पण सुरू कोणी केलंय? नाडानं चालू केलंय. गेटिंग माय पॉइंट. नेक्स्ट, खाली दिलेल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ॲपच्या साहाय्यानं नागरिक आदर्श आचारसंहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादेच्या भंगांसंबंधीच्या तक्रारी दाखल होऊ शकतात? KYC, ECI, एनकोर, नोडल ॲप, सी व्हिजिल किंवा सुविधा कॅन्डिडेट. आता ही सगळीच ॲप थोड्या बहुत फरकानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी रिलेटेड त्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झाली तर त्याच्या कंटेक्स्टमध्ये हा प्रश्न विचारलेला दिसतो. याला पॅरलल आलेला प्रश्न याच्या आधीच्या ग्रुप Cच्या पूर्व परीक्षेचा आपण म्हणू शकतो. तो म्हणजे ग्रुप Cच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, तो म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता ही जी ॲप आहेत, इन्क्लुडिंग तुम्ही स्वीप ऐकला असेल,
सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन. हे सगळं पारदर्शक निपक्षपाती पद्धतीनं निवडणुका पार पाडाव्यात, त्याचबरोबर वोटर टर्नआउट जास्तीत जास्त वाढावा या दृष्टिकोनातून आहे. आता तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती आहे की निवडणूक आयोगाचा काही स्वतःचा असा सेपरेट स्टाफ नसतो. ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर होतात त्यावेळी सगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी निवडणूक आयोगाच्या अंडर काम करत त्या ठिकाणी असते. सो यामध्ये नागरिकांनी देखील सहभागी व्हावं आणि अशा प्रकारच्या काही चुकीच्या घटना होत असतील, पैसे वाटावाटी होत असेल किंवा काही चुकीच्या प्रॅक्टिसेस इलेक्शनमध्ये होत असतील तर त्याच्यासाठी सी व्हिजिल नावाचं ॲप चालू करण्यात आलेलं आहे बघा. सी व्हिजिल म्हणजे सी फॉर सिटीजन्स आणि व्हिजिल म्हणजे व्हिजिलन्स, म्हणजे नागरिक सुद्धा काय करतायत, व्हिजिलन्स ठेवतायत अशासाठी ते ॲप आहे. याच्यावरती तुम्ही तुमच्याकडे काही अशा माल प्रॅक्टिसेसचे फोटो काढलेले असतील, काही व्हिडिओ घेतलेले असतील तर ते याच्यावरती पोस्ट करू शकता किंवा ते रजिस्टर त्या ठिकाणी करू शकता. अशा स्वरूपाचं हे सी व्हिजिल नावाचं ॲप त्या ठिकाणी आहे. राईट. सो ECI नेट बद्दल आत्ता आपण दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सी व्हिजिलचा रेफरन्स दिलेला आहे किंवा बऱ्याचदा आपण FYQ सिरीजमध्ये पण या अशा प्रकारच्या ॲपवरती चर्चा केलेली आहे. करंट क्लाउडचं आपलं जूनचं मॅगझिन आहे तर त्याच्या पेज नंबर 13 वरती हा कंटेंट आपल्याला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बघा, आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची 2024ची थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग ही होती. आयुष मंत्रालयानं 11 फेब्रुवारी 2024 रोजी युनानी दिवस 2024 साजरा केला. असे 3 वेगवेगळे दिनविशेष विचारलेले आहेत. कुठनं आलं ते पण सांगतो. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB ची वेबसाईट आहे, त्याच्यावरती दरवर्षी वेगवेगळ्या मिनिस्ट्रींनी काय केलं याचे इयर एंड रिव्ह्यू असतात बघा. इयर एंड रिव्ह्यू असतात. या हेल्थ मिनिस्ट्रीच्या इयर एंड रिव्ह्यू वरनं त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसतं. आपण इथं मॅगझिनमध्ये पण वैशिष्ट्यांमध्ये पहिल्यांदाच लिहिलेलं आहे PIB, महान्यूज पोर्टल, लोकसत्ता, मटा, द हिंदू, एक्सप्रेस अशा प्रमाणित संदर्भ पोर्टल आणि वृत्तपत्रांमधून चालू घडामोडीचे परीक्षाभिमुख संकलन. मी हे मॅगझिन तयार करत असताना आपला बेस हा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची वेबसाईट पहिल्यांदा असतो. त्याच्यानंतर मग कारण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि सगळ्या मिनिस्ट्रीज काय इनिशिएटिव्ह घेत आहेत ते डिटेल दिलेलं असतं. त्याच्यानंतरचा पुढचा स्रोत आपला असतो तो म्हणजे लोकसत्ता आणि मटा हे मराठी न्यूजपेपर, आणि मग त्याच्या पुढचा असतो मग काही इंग्रजी न्यूजपेपर जसं की द हिंदू आहे किंवा इंडियन एक्सप्रेस आहे. राईट. सर्च मधून आपण तिथे गेलो तिकडे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. बघा आता इथं विश्व होमिओपॅथी दिन 10 एप्रिलला साजरा केला जातो, बरोबर आहे. 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 ची थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग अशी होती. तर 10वा होता का 2024चा? तर होता, मात्र थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग अशी नव्हती, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी अशी थीम होती. 2024 ची थीम जर का लक्षात घेतली तर योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी अशा स्वरूपाची ही थीम होती. त्यामुळं ब विधान जे आहे तर ते चुकीचे आहे आणि क विधान पण बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? योग्य. मग कुठलं योग्य आहे? अ आणि क योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. आणि योगा फॉर वन अर्थ आणि वन हेल्थ 2025 ची जर थीम विचारली आत्ता झालेल्या योगा फॉर वन अर्थ अँड वन हेल्थ अशी ही थीम आहे. योगा फॉर वन अर्थ अँड वन हेल्थ. राहील लक्षात? ही पुढच्या परीक्षेसाठी म्हणजे पुढची कंबाईन किंवा पुढची राज्यसेवा आता तर त्याच्यासाठी ही महत्वाची त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा, सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आपलं पहिलं मॅगझिन ज्याची आवृत्ती आपण ई मॅगझिनच्या स्वरूपामध्ये काढलेली होती. राईट. मागच्या वर्षी साधारणतः ऑगस्ट महिन्याची पहिली आवृत्ती आपण त्या ठिकाणी काढलेली होती आणि आता आपली 12वी आवृत्ती जी आहे तर ती तुम्हाला 8 दिवसामध्ये उपलब्ध त्या ठिकाणी होईल. सो गेल्या 11 आवृत्ती आपण प्रिंट करतोय. पहिल्या आवृत्ती काढल्यानंतर बऱ्याच जणांची तुमची मागणी होती की प्रिंटिंगचा खर्च आम्हाला जास्त आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही जर मॅगझिन छापून दिलं तर ते कमी पैशामध्ये मिळू शकतं. राईट. तर आपण काय केलं तर त्याच्यामध्ये ही न्यूज कव्हर केलेली होती. आता बेसिकली हा प्रश्न जिओग्राफीमध्ये आलेला होता बरं का काल, सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे. पण मी जे नेहमी म्हणतो ना की तुम्ही डायनॅमिक GS जे वाचताय ना तर त्याला स्टॅटिकचा रेफरन्स असला पाहिजे. तो स्टॅटिकचा रेफरन्स कसा असला पाहिजे तर त्याचं उत्तम उदाहरण आहे.
का बरं? कारण इथं सुरजागड लोह खनिज क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. पण ह्याच्यावरती प्रश्न का विचारला? कारण सुरजागड इस्पात लिमिटेड नावाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन हे महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं आणि असं मानलं जातंय हा प्रकल्प जेव्हा फुल्ली ऑपरेशनल होईल तर तेव्हा एकूण महाराष्ट्राच्या पोलाद निर्मितीपैकी 30% पोलाद निर्मिती जी आहे तर ती एकट्या सुरजागडमधनं होणार आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याला मोठ्या प्रमाणात विरोध पण झालाय बरं का सुरजागड इस्पात लिमिटेडला. स्थानिक तिथले जे आदिवासी आहेत तर त्यांनी विरोध केलाय. महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे की 20,000 लोकांची रोजगार निर्मिती होईल, पण तिथं जे काही डेव्हलपमेंटल चेंजेस ह्या प्रकल्पामुळे होत आहेत तर त्याच्यामुळे विरोध झालेला दिसतो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा याच्या बाबतीतला काय आहे तर तो म्हणजे आता रिसेंटली मुंबई हायकोर्टामध्ये एक केस दाखल झालेली होती आणि त्यांनी सांगितलंय की इथं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस मिळाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा वृक्षतोड जी आहे तर ती केली जाऊ नये. या सगळ्यामुळे हे चर्चेत होतं. म्हणून जॉग्राफीमध्ये खनिज संपत्तीमध्ये सुरजागड प्रकल्प विचारलेला आहे. बघा आपलं ऑगस्ट 2024चं करंट क्लाउड्स मॅगझिन पेज नंबर 15 वरती हा सुरजागड इस्पात पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन आणि पहिलंच स्टेटमेंट बघा, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वडलापेठ या ठिकाणी सुरजागड इस्पात लिमिटेड कंपनीचा पोलाद प्रकल्प सुरू होणार आहे. राईट. सो याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तेव्हा उपमुख्यमंत्री होते, हे लक्षात ठेवा. राईट. 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 7,000ची रोजगार निर्मिती होणार आहे. 8 दशलक्ष टनच्या आसपास वगैरे काय होणार आहेत पोलाद निर्मिती इथं होणार आहे. बघा चालू केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये लिंग भावाच्या आधारावरती अर्थसंकल्पीय वाटा हा आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 6.8% होता. तो आर्थिक वर्ष 25-26 साठी -% वाढलेला आहे. 8.86% इतका झालेला आहे तो. राईट. 6.8% वरून 8.86% इतका त्या ठिकाणी झालेला आहे. जेंडर बेस्ड ॲलोकेशन. PYQ का करायचे तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे. याच्या आधीची प्रश्नपत्रिका तुम्ही काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्र शासनानं जेंडर बजेटिंगची सुरुवात खालीलपैकी कोणत्या सालापासून केली. सो जेंडर बजेट हा एक एरिया आहे की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. आता काय फक्त विचारलं 24-25 मध्ये जेंडर बेस्ड ॲलोकेशन एवढं पर्सेंटेज होतं, 25-26 मध्ये किती आहे. राईट. सो थेट प्रश्न विचारलेला दिसतो. नेक्स्ट हा प्रश्न इकॉनॉमीमध्येच विचारलेला होता. वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष. राईट. मे बी तुम्ही म्हणाल वित्त आयोग, मी तर म्हणतो की दत्तक घेतलेला प्रश्न आहे, कारण आर्टिकल 280 वरती 7 ते 8 वेळा प्रश्न MPSCने विचारलेला आहे. आर्टिकल 280 नुसार वित्त आयोगाचं गठन होतं ना. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया आहेत. राईट. 15व्या वित्त आयोगाचे NK सिंग आहेत. 14व्या वित्त आयोगाचे YV रेड्डी आणि 13व्या वित्त आयोगाचे विजय केळकर. आता अरविंद पंगारियांबद्दल आत्ता आलेला असेल प्रश्न, पण NK सिंग PYQ आहे, विजय केळकर PYQ आहे, YV रेड्डी PYQ आहे. आणि या प्रश्नावरून तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या कुठलंही पुस्तक तुम्ही वापरत असाल तर त्या पुस्तकामधला तो चार्ट आठवला असेल की पहिल्या वित्त आयोगापासून 16व्या वित्त आयोगापर्यंत त्यांचा कालावधी दिलेला आहे आणि ते अध्यक्ष दिलेले आहेत. बरोबर. सो इंटरेस्टिंगली सेम त्या लाईनवरती प्रश्न आलेला दिसतो. आता मग 13व्याचे विजय केळकर म्हणजे काय, 3 आहेत म्हणजे 1 ला 3 पाहिजे. त्याच्यानंतर 14व्याला 4 पाहिजे म्हणजे 2 ला 4 पाहिजे. सो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश आसियानचा सदस्य नाही. आता हे कितीतरी वेळा आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला सारखं सांगत असतो की 2015 नंतर म्हणजे स्पेशली ज्याला आपण हे म्हणतो की सार्कचा रिलेव्हन्स जेव्हापासून कमी झालाय, कारण उरी हल्ल्यानंतर आपण सार्कवरती बहिष्कार टाकलाय, तर त्याच्यानंतर सातत्यानं जर का काही चर्चेत येत असेल तर ते म्हणजे आसियान, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. राईट. आणि आसियान बरोबर ट्रेड वाढवायसाठी भारत खूप जास्त प्रयत्न करतोय. आसियानचे टोटल 10 सदस्य आहेत बघा, आणि आता 11वा काहीतरी एक अजून ऍड होतोय. पण भारत आसियानचा सदस्य आहे का? नाही. फिलिपिन्स आहे, कंबोडिया आहे, इंडोनेशिया आहे, पण भारत त्या ठिकाणी नाहीये. सो काय विचारलंय, कोण आसियानचं सदस्य नाही, फक्त ड. आता असंच तुम्ही काय करा माहितीये का, अजून ब्रिक्स आणि बिमस्टेकचं करून ठेवा. पुढचे प्रश्न ब्रिक्स आणि बिमस्टेक वरती येणार आहेत. राईट.
बघा इकडे ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ, पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे सदस्य आहेत बरं का. बघा आता इथं हा करंट क्लाउड्स अगेन ऑक्टोबर नोव्हेंबरचा दिवाळी अंक पेज नंबर 10 आणि 11. आसियान भारत मुख्य तथ्ये. बघा आसियान हे भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. भारत आसियान +6 गटाचा भाग आहे. आसियान +6 आसियानचा मेंबर त्या ठिकाणी आहे का? नाही. दुसरी गोष्ट प्रश्न का विचारला तर भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. इकडे बघा स्क्रीन करून दिलंय काय आहे आसियान. का? कारण आपला एक अप्रोच आहे की जेव्हा आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल काहीतरी चर्चित आंतरराष्ट्रीय संघटनांबद्दल काहीतरी येतं तेव्हा आपण काय करायचंय, स्थापना कधी झाली, मुख्यालय कुठं आहे, सदस्य किती आहेत, संस्थापक सदस्य कोणते आहेत, भारत सदस्य आहे का, असेल तर तो कधी बनला, दुसरी गोष्ट नसेल तर काय स्टेटस आहे, पुढचा मुद्दा या वर्षीची परिषद कुठं पार पडलेली आहे, पुढची परिषद कुठं पार पडणार आहे, आणि नुकताच बाहेर पडलेला सदस्य कुठला आणि नुकताच समाविष्ट झालेला सदस्य कुठला हे बघणं गरजेचं आहे. बघा इकडं 10 सदस्य ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. टिमोर लेस्ते मी म्हटलं ना 11वा सदस्य म्हणून त्याला मान्यता जी आहे तर ती त्या ठिकाणी तत्वता मिळालेली आहे. अजून पूर्ण वेळ झाला नाही बघा. गेटिंग इट. 8 ऑगस्ट 1967 बँकॉक डिक्लेरेशन नुसार आसियानची असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशनची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. बघा डायरेक्टली अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग करण्याचे हे फायदे त्या ठिकाणी आहेत. आता साधारणपणे इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया की आपण जे 13 उपघटक आपली अगदी तुम्ही पुन्हा एकदा मी आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या मॅगझिनचाच रेफरन्स तुम्हाला घेतो. या मॅगझिनची जर अनुक्रमणिका तुम्ही बघितली तर अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला 13 म्हणजे इथं तर बरेच तसे घटक त्या ठिकाणी दिसत आहेत राईट, पण 13 उपघटक स्टँडर्ड आहेत. तर ते म्हणजे MCQ म्हणा सिंगल लाईनर आपण हे सेपरेट करतो म्हणून, आणि इकडे बजेट आणि आर्थिक पाहणी म्हणून, पण यात हे 13 उपघटक आहेत बघा. आणि या 13 उपघटकाचा जर विचार आपण केला तर आपल्याला असं लक्षात येईल की यातल्या 7 ते 8 उपघटकावरती प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आपण जे फ्रेम फॉलो करायचा प्रयत्न करतोय ना तर ती पण लक्षात घ्या की त्याच्यावरती काही फायदा होतोय का, म्हणजे घटनात्मक घडामोडी असतील, नियुक्त्या असतील किंवा आर्थिक आणि सामाजिक विकास असेल वगैरे वगैरे, या कंटेक्स्टमध्ये मी म्हणतोय. आता हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्रश्न हे कशा कशा पद्धतीनं आलेले होते राईट, म्हणजे कुठल्या कुठल्या उपघटकांवरती कसे कसे प्रश्न आलेले होते. बघा आता चर्चित पुस्तकं, पहिला मुद्दा आहे चर्चित पुस्तकं. आंबेडकर अ लाईफ हे पुस्तक, ह्याच्यावरती एक प्रश्न आलेला होता बरोबर. त्याच्यानंतर पुरस्कार, पुरस्कार हा एक घटक आहे, याच्यावरती एक प्रश्न आलेला होता. नोबेल वरती आलेला होता ना, नोबेल पारितोषिकावरती अगड बगड जोड्याला वाला विचारलेला होता. त्याच्यानंतर काय आपण असं म्हणूयात की क्रीडा घडामोडी, क्रीडा घडामोडींवरती 2 प्रश्न आलेले होते. एक ॲथलीट कमिशन आणि दुसरं ते नाडाचं नो युअर मेडिसिन नावाची जी काही हे आहे, नाडाचं नो युअर मेडिसिन नावाचं ॲप, तर त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याच्यावरती एक क्वेश्चन आलेला होता बघा युथ सॅट वरती, युथ सॅट, तर त्याच्यावरती. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला जर का लक्षात घ्यायचा झाला तर आंतरराष्ट्रीय घडामोडी, इंटरनॅशनल करंट अफेअर्स, आंतरराष्ट्रीय घडामोडी. 2 क्वेश्चन होते. एक ते घानाचे अध्यक्ष बदलले त्याच्यावरती होता, आणि एक जो इकॉनॉमिक्स मध्ये होता आसियान वरती, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, तर त्याच्याबद्दल होता. त्याच्यानंतर निधन वार्तांवरती 2 प्रश्न होते. निधन एक होता MS स्वामीनाथन यांच्याबद्दल आणि एक होता रतन टाटा यांच्याबद्दल, टाटा आणि MS स्वामीनाथन राईट. त्याच्यानंतर राजकीय आणि घटनात्मक घडामोडी, पुढचा टॉपिक आहे राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. याच्यावरती एक आहे महाराष्ट्राची इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर निवडणूक आयोगानं जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सी व्हिजिल नावाच्या ॲपचा उल्लेख जो आहे तर तो त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. त्याच्यानंतर दिनविशेषांवरती एक क्वेश्चन होता बघा, ज्याच्यात
3 दिनविशेष विचारलेले होते. ह्याला आपण जीके मध्ये कन्सिडर करतो ना दिनविशेषाला. त्यानंतर भूगोल, पर्यावरण आणि कृषी, जिओग्राफी मध्ये सुरजा गडवाला एक क्वेश्चन होता जो करंटची लिंक त्या ठिकाणी घेऊन आला. आणि 10वा मुद्दा आहे तो म्हणजे इकॉनॉमी. बघा तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ काढून बघा, ग्रुप सी चा पूर्व परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये पण 3 प्रश्न हे आर्थिक पाहणीतून आणि 2 प्रश्न हे अर्थसंकल्पातून विचारलेले होते. सो इथे इकॉनॉमीचा विचार केला तर परत आसियान वरती एक प्रश्न आहे, बजेटमध्ये जेंडर बेस्ड ॲलोकेशन वरती एक प्रश्न आहे, आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो तिकडं नाही बजेट आणि नियुक्त्यावरती एक प्रश्न आहे. नियुक्ती कुठला? वित्त आयोग. सो हा इकडं किंवा इकडं. आता प्रश्न किती आले? आयडियली सगळ्यांना काय सांगितलं जातं, करंट वरती 10 प्रश्न येतात, पण करंट अफेअर्स वरचे 10 प्रश्न होते. त्याच्यानंतर जिओग्राफी मध्ये रिलेटेड टू करंट अफेअर एक प्रश्न आला, आणि इकॉनॉमी मध्ये रिलेटेड टू करंट अफेअर किंवा करंट अफेअर बेस्ड 3 क्वेश्चन आले. असे टोटल 14 क्वेश्चन करंट अफेअर्सचे होते. आणि असं मी असं म्हणेन की 14 पैकी साधारणतः 11 क्वेश्चन जे आहेत तर ते सोडवता येण्यासारखे होते. म्हणजे वाचलेल्या कंटेंट मधून ते त्याचं आउटपुट जे आहे तर ते येत होतं. त्यामुळे 10 क्वेश्चन तुमचे बरोबर त्या ठिकाणी यायला हरकत नाही, किंवा तेवढं आउटपुट जे आहे तर ते त्या ठिकाणी यायला हरकत नाही. सो हे एकंदरीत ॲनालिसिस होतं आपलं या कंबाईन ग्रुप बी मेन्सच्या चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून. ॲनालिसिस हा एक मला वाटते महत्त्वाचा पार्ट आहे, म्हणजे परीक्षार्थी म्हणून तुमच्यासाठी पण आणि एकंदरीत मॅगझिनच्या दृष्टिकोनातून पण, की काय करेक्ट केलं पाहिजे का, किंवा आपली रणनीती जी आहे तर ती बरोबर आहे का. सो आपण याच बेसिसवरती आता पुढं पण अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग जे आहे तर ते करंट अफेअरचा आपल्या करंट क्लाउड्सच्या करंट अफेअर सिरीजच्या माध्यमातून करत राहूयात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या विषयावरती करंट अफेअर रिलेटेड व्हिडिओ पाहिजेत तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सो भेटूयात पुढच्या सेशनमध्ये अशाच प्रकारच्या करंट अफेअर्सच्या क्वालिटी कंटेंट ॲनालिसिससह आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.